नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण परोक्ष धूम्रपान म्हणजे दुसऱ्यांदा वेळी धूम्रपान झाल्यामुळे आपल्याला होणाऱ्या आजार आणि लक्षणे याविषयी बघणार आहोत। आरोग्यदायी जीवन लाभावे अशी इच्छा जगात सर्वांनाच असते आणि यासाठी प्रत्येक व्यक्ती सातत्याने प्रयत्नशील असतो। परंतु इतरांच्या सवयीमुळे, इतरांच्या धूम्रपानामुळे आपल्याला होणाऱ्या व्याधीच्या संबंधित ज्ञान अथवा त्या संबंधित जागरूकता आपल्यात नसते। 1 जानेवारी हा धूम्रपान विरोधी दिवस आहे। नुसतेच असे दिन साजरे न करता सातत्याने त्याच्या विरुद्ध आपल्याला काम करावं लागणार आहे, जेणेकरून समाजाचे स्वास्थ्य उत्तम राहील। भारतातील जवळपास 37% लोकांना धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन याचे व्यसन आहे, असं एका संस्थेच्या निरीक्षणात आढळलेलं आहे। कित्येक व्यक्ती धूम्रपान करतात, समाजात वावरतात आणि इतरांना त्याचे दुष्परिणाम भोगण्यास भाग पडत असतात। विशेषतः ज्या व्यक्ती धूम्रपान करत नाही परंतु धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात असतात, त्यांना श्वासरोग, हृदयरोग यासारखे व्याधी जडण्याची शक्यता अधिक असते। धूम्रपान म्हणजे तंबाखूच्या धुराचे सेवन करणं होय। तंबाखूच्या धुरामध्ये सजीवांवर आघात करणारे अनेक रासायनिक घटक असतात आणि ते मनुष्य शरीरावर विषारी परिणाम घडवून आणतात। जे व्यक्ती जवळजवळ 8 तास धूम्रपानाद्वारे निघालेल्या धुराच्या संपर्कात असतात, त्यांना कॅन्सर होण्याची संभावना जवळपास 50% असते। फुफ्फुसाचा कॅन्सर हा ज्यांना झालेला आहे त्यापैकी 1/3 लोक धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात असतात, असे निष्कर्ष निघाले आहेत। जी गर्भवती स्त्री धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात असते, तिच्या गर्भस्थ बालकाचे वजन कमी आढळून येते आणि कदाचित बालकाचा मृत्यू देखील होऊ शकतो। धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात लहान मुले आली असता त्यांना श्वसन संदर्भातील विकार उत्पन्न होतात। एक सिगारेट पिण्यामुळे मनुष्याच्या आयुष्याचे 5.5 मिनिटे कमी होतात। म्हणून लक्षात असू द्या, धूम्रपानास दूर ठेवल्यास सुरक्षितता तुमची, कल्याण कुटुंबाचे आणि विकास राष्ट्राचा। नमस्कार।